विधानसभा निवडणुकींचा दुसरा टप्पा 1 तारखेला पार पडला। पश्चिम बंगाल आणि आसाममधला हा दुसरा टप्पा होता। ह्याच्यामधली एक थोडीशी विचित्र अशी घटना घडली आणि त्याच्यावरून खूप मोठी चर्चा सुरू झाली। आसाममध्ये एका मतदारसंघामध्ये निवडणूक आटोपल्याच्या नंतर ते जे त्या ठिकाणचं सगळं साहित्य घेऊन आणि विशेषतः EVM मशीन आणि बाकीचं घेऊन जेव्हा निवडणूक आयोगाचे तिथले अधिकारी आणि त्यांनी ती गाडी वापस निघाली, रस्त्यामध्ये ती गाडी बंद पडली। ईशान्य भारतामध्ये दिवस लवकर मावळतो, अंधार पडलेला होता, पाऊस चालू होता। त्यांनी दुसरी गाडी बोलवली आणि दुसरी गाडी ट्रॅफिकमध्ये फसली म्हणा किंवा तिला यायला उशीर होता। त्या काळात त्या निवडणूक अधिकाऱ्याची नेमके त्या ठिकाणी चूक अशी झाली की त्याला असं वाटलं की उशीर होईल, अंधार पडलेला आहे, पाऊस चालू आहे, आपण कुठल्या तरी गाडीमध्ये तिथपर्यंत पोहोचूत आणि तिथून पुढे जाऊ। त्यानं ज्या गाडीला हात केला ती गाडी भाजपच्या उमेदवाराची होती, पण त्या मतदारसंघातल्या नाही, दुसऱ्या मतदारसंघातल्या उमेदवाराची ती गाडी होती। त्याचा भाऊ तो चालवत होता, त्याला बाकीचं काही माहीत असेल की नाही हे नंतर आता चौकशीतून समोर येईल। त्यांनी त्या गाडीमध्ये स्वतः अधिकारी आणि त्यांनी ते EVM मशीन स्वतः ठेवलं। काही अंतर गेल्याच्या नंतर ती गाडी रोखल्या गेली। त्या गाडीमध्ये EVM मशीन आहे म्हणून मारहाण झाली, गाडी फोडली, बाकीचे काय प्रकार झाले ते झाले। त्याच्यानंतर तातडीनं ह्याच्यावरती निवडणूक आयोगानं चौकशी केली, त्याचा एक अहवाल तयार केला। ते EVM मशीन सील अवस्थेमध्ये तसंच आहे, म्हणजे अजूनही तसंच आहे, पण त्यांनी तातडीनं निर्णय असा घेतला, ते अधिकारी निलंबित केले, त्या ठिकाणी परत मतदान घ्यायचं ठरवलं आणि आता पुन्हा जो तिसरा टप्पा तिथं होतोय त्याच्याबरोबर त्याही ठिकाणचं पुनर्मतदान त्या एका केंद्रापुरतं होतंय आणि त्यांनी त्यांच्या पुरता विषय संपवला। राजकारण आहे त्याच्यामुळं हा विषय तापवत नेणं स्वाभाविक होतं। काँग्रेसवाल्यांनी ज्या तातडीनं हा विषय उचलला आणि ती गाडी येते आहे पाहून काही कार्यकर्ते उभे होते आणि त्यांनी गाडी रोखली आणि मग तोडफोड केली, ह्याच्यावरून पण असं एक वास यायला लागतो की हे थोडंसं नियोजित आहे का। पण ठीक आहे, याच्या मागचं राजकारण बाजूला ठेवूयात। EVMवरती ह्या निमित्तानं परत एकदा संशय व्यक्त केला आणि ही त्याच्यातली चिंतेची बाब आहे। वारंवार म्हणजे आतापासून आहे 2004च्या निवडणुका, 9च्या निवडणुका, 14च्या, 19च्या 5 सार्वत्रिक निवडणुका आणि ह्या काळातल्या कितीतरी विधानसभेच्या निवडणुका सगळ्या ह्या EVMवरती झालेल्या आहे। असं असतानाही EVMवरती संशय व्यक्त केला गेला आणि आजही परत आक्रस्ताळेपणानं काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून अशी मागणी केली गेली की हे ते आसामचं ते इलेक्शन सगळं रद्दच करावं किंवा EVMचं वरतं म्हणजे निवडणूक रद्द करून मतपत्रिकेवरती ती निवडणूक घ्यावी। हा विषय इथे थांबला असता तर आपण समजू शकलो असतो, पण राहुल गांधींनी निकोलस बर्न म्हणून हार्वर्डमधले जे प्राध्यापक आहेत त्यांना एक नुकतीच मुलाखत दिली, आत्ता कालचीच घटना आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी असा उल्लेख केला की या ठिकाणच्या सगळ्या व्यवस्था कशा हायजॅक केल्या गेलेल्या सत्ताधाऱ्यांकडून आणि त्याच्यामध्ये हे अगदी स्पेसिफिक उदाहरण असंमधलं दिलं की एका गाडीमध्ये EVM मशीन सापडतं। म्हणजे राहुल गांधींनी पण असा खोटारडेपणा केला बोलताना की ती गाडी उमेदवाराची होती, तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे त्याच्या बायकोच्या नावावर, पण उमेदवार त्या मतदारसंघातला नाही आणि तो हजर पण नव्हता तेव्हा, पण ह्यांनी मात्र मुलाखत देताना असं सांगितलं। बाकीच्या सगळ्यांकडून जो आता आक्षेप EVMवरती घेतला जात आहे त्याचं जरा थोडंसं स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, त्याच्यावरती थोडंसं चर्चा करण्याची गरज आहे। EVM हा तंत्रज्ञानानं विकसित केलेला जो आपल्याकडचं एक मशीन आहे आणि त्याचा उपयोग करून घेऊन आपल्याकडची जी निवडणुकीची अतिशय गुंतागुंतीची किचकट प्रक्रिया होती की ते मतपत्रिका छापावं लागायच्या, त्याच्यासाठीच्या मतपेट्या, त्याची घडी घालणे, अतिशय त्रासदायक सगळं काम होतं आणि नंतर त्या मोठ्या मोठ्या मतपत्रिका एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून आणणे, मग ज्या दिवशी मतमोजणी असायची त्या ठिकाणी लागणारं मनुष्यबळ, त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि पर्यावरणवादी जे फार वरती बऱ्याचदा तोंड करून बोलत असतात ना, त्यांनी खरं तर याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता, कारण की EVMमुळे फार मोठ्या प्रमाणात कागदाचा वापर कमी झाला, म्हणजे वृक्षतोड कमी झाली, म्हणजे जे पर्यावरणवाद्यांना म्हणायचं होतं ते अप्रत्यक्षरित्या EVMमुळे घडतच आहे। आणि दुसरं एक लक्षात घ्या की EVMवरती आरोप काय आहे की जे कोणी सत्ताधारी आहेत ते EVM टॅम्पर करतात, हॅक करतात, सगळ्यांचं म्हणणे। वारंवार तज्ज्ञांनी हे सांगितलं की EVM हे हॅक करता येत नाही। इतकंच नाही, मागच्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात म्हणजे लोकसभेच्या वेळेस 5-5 असे EVM मशीनला VVPAT लावलेले होते। VVPAT म्हणजे तुम्ही जेव्हा बटन दाबता त्याच वेळेस तुम्ही मतदान कोणाला केले त्याची पण एक चिठ्ठी तुम्हाला बाजूला दिसते आणि ती त्या छोट्या बॉक्समध्ये पडते। सगळं मतदान झाल्याच्या नंतर त्या चिठ्ठ्या मोजायच्या, म्हणजे इकडं मतदानाचा आकडा तुम्हाला EVM मशीनवरती दिसतो आणि VVPATमध्ये तुम्हाला ती प्रत्यक्ष चिठ्ठी ज्याच्या नावानं ते मतदान पडले ती दिसती, दोन्ही मोजायचं। एकूण 30 का 32 हजार असे VVPAT मशीन 2019च्या लोकसभेच्या काळामध्ये
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मोजले गेले, एकामध्येही एकही चूक आढळली नाही. म्हणजे हे जे तंत्रज्ञान विकसित केले गेलेले भारतीय तंत्रज्ञांनी, शास्त्रज्ञांनी मिळून त्याच्यावरती जी सगळ्यांनी शंका व्यक्त केली होती, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते, त्या यंत्राने, या तंत्रज्ञानाने ही अग्निपरीक्षा दिली आणि त्याच्यामधून तावून सुलाखूने बाहेर आलं. आणि तरीही आरोप करतात की बाबा हे जे कोणी सत्ताधारी आहेत त्यांचं कसं हे अंकित आहे. एक साधं तुम्ही गणित तपासून बघा, जेव्हापासून EVMचा वापर सुरू झालेला आहे तेव्हापासून सत्ता बदल झाले नाहीत का? 2004च्या काळामध्ये आधी भाजप सत्तेवर होता आणि त्याच्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर आली. म्हणजे केंद्राच्या पातळीवरती 2004 आणि 2014ला जो पक्ष सत्तेवर होता तो बदलून दुसरा आला. तुम्ही वेगवेगळ्या राज्यातली गोष्ट पहा, जुनं जाऊ द्या, अगदी आत्ताची गोष्ट आहे. महाराष्ट्रातलं जरी तुम्ही म्हणलं तर तुमच्या असं लक्षात येऊ शकेल, 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि 2014च्या नंतर विधानसभेला भाजपचं सरकार आलं. शिवसेनेनंतर त्या सरकारमध्ये जॉईन झाली, म्हणजे सत्तेचा बदल झाला. आताही तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की प्रत्येक वेळी विविध राज्यांमध्ये, मोठ्या राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, त्या ठिकाणी 80 खासदार निवडून जातात. त्या ठिकाणी आत्ता 2017ला, पूर्वी त्या ठिकाणी समाजवादी पक्षाची सत्ता होती, त्याच्यापूर्वी 2012ला मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची सत्ता होती, समाजवादी पक्षाची आली, समाजवाद्याची पक्षाची सत्ता होती, ज्यावेळी भाजपची सत्ता आली. सत्तांतर होत आलेली आहेत ना. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी EVMचा वापर गेल्या 15-20 वर्षापासून चालू आहे तेव्हापासून सत्तांतर झाली नाहीत का? झाली आहेत ना. मग हे जे कोणी EVMवरती दोष असा देतात की काही एक पक्ष, आणि विशेषतः हा रोग असतो सत्ताधारी, म्हणून विरोधक असा शब्द मी वापरतो. यापूर्वी भाजपने पण असाच ओरडा केलेला आहे की EVM कसे खराब आहेत, आणि आपल्या पराभवाचं खापर भाजपसारख्यांनी सुद्धा तेव्हा EVMवरतीच फोडलेलं होतं, जे आता काँग्रेस करते आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात मोठा पक्ष सध्या संसदेमधलाही भाजप आहे आणि संपूर्ण भारतामध्ये मिळून 2 नंबरचा पक्ष काँग्रेस आहे. हे 2 बाजूला ठेवा. जर समजा EVM हे कुठल्याही ताकदवान पक्षाच्या हातातलं खेळणं असलं असतं तर जे छोटे पक्ष आहेत ते सत्तेवरती आले असते का? अगदी आत्ताच्या घडीला तुम्ही संपूर्ण भारताचं चित्र डोळ्यापुढे आणा. भाजप किंवा काँग्रेस यांच्याशिवाय किती ठिकाणी मुख्यमंत्री सत्तेवरती आहेत, त्यांचा पाठिंबा असो किंवा त्यांचा विरोध असो. म्हणजे त्याशिवायचं जे सगळ्यात मोठं राज्य म्हणजे महाराष्ट्र, ज्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आहेत, तिथं 48 खासदार आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार आहेत, त्यांचे 40 खासदार आहेत. म्हणजे त्याची संख्या सांगतो त्या राज्याची. तुम्ही जर अशी बेरीज करत गेलात, किंवा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आहेत, तिथं 42 खासदार त्या ठिकाणी निवडून जातात. आंध्र प्रदेशमध्ये 25 खासदार निवडून जातात, तिथं जगनमोहन रेड्डी हे तिथले मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या निवडणुका चालू आहे, तिथे AIADMKचे पलानीस्वामी मुख्यमंत्री आहेत, तिथे 39 खासदार निवडून जातात. केरळमध्ये P विजयन नावाचे डाव्यांचे तिथे मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी 21 खासदार निवडून जातात. हेमंत सोरेन झारखंडमध्ये मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी 14 खासदार आहेत. ही जर तुम्ही भाजप आणि काँग्रेसच्या नसलेल्या मुख्यमंत्र्यांची राज्य बघितली तर 9 जवळपास महत्त्वाची राज्य आहेत, आणि ह्या सगळ्यांची तुम्ही बेरीज केली तर ती 273 खासदार इतकी भरते. म्हणजे आत्ताच्या घडीला EVMमधून निवडून आलेले जे वेगवेगळ्या ठिकाणचे सरकार आहेत, म्हणजे मुख्यमंत्री आहेत, त्यामधले 9, आणि ज्यांची एकत्रित बेरीज ही ह्या मुख्य पक्षांच्या शिवाय, ज्याला बहुमत म्हणून 272 हा बहुमताचा आकडा आहे लोकसभेमधला, इतक्या खासदारांच्या राज्यावरती सध्या काँग्रेस आणि भाजपच्या शिवायचे मुख्यमंत्री सत्तेवरती आहे. जर समजा EVM हे कुठल्याही एका सत्ताधाऱ्याच्या, आणि विशेषतः भाजपसारखा आता सध्याचा शक्तिवान आणि सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस हा पूर्वीचा राहिलेला, ह्यांच्या हातातलं खेळणं असलं असते तर हे 9 मुख्यमंत्री सध्या दिसत आहेत ते सत्तेवरती राहिलेले असते का? किंवा आता ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या ठिकाणचे सुद्धा निवडणूक पूर्व जे सर्वेक्षणं सांगतात त्याच्यामध्ये केरळमध्ये डावे सत्तेवरती येत आहेत, तमिळनाडूमध्ये MK स्टॅलिनचा DMK पक्ष सत्तेवरती येतो आहे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरती येतात, फक्त असममध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल असं सांगितलं गेलेलं आहे. मग हे EVMवरती दोष कशामुळे दिला जातो? ह्याचं एक फार साधं कारण आहे की पूर्वीच्या काळी जी पद्धत होती तो कोणी जो शक्तिमान माणूस असायचा, हरियाणा असो, त्याच्यानंतर काश्मीर असो, त्याच्यानंतर बिहार असो, किंवा ईशान्य भारत असो आणि पश्चिम बंगाल असो, ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात बूथ कॅप्चरिंग
म्हणजे अक्षरशः ते पूर्ण मतदान केंद्रच ते लुटल्या जाणे किंवा त्या ठिकाणच्या सगळ्या मतपत्रिका गहाळ करणे किंवा त्या ठिकाणचे ते जे मतदान झालेले जे बॅलेट बॉक्स असायचे, मोठ्या पेट्या असायच्या त्या गायब करणे, असे कितीतरी गैरप्रकार घडलेले आहेत. किंवा कोणालाही मतदान करू द्यायचं नाही, आतमध्ये येऊ द्यायचं नाही आणि कोणीतरी एकच माणूस बसून त्या मतपत्रिकेवर शिक्के मारतो आणि अशा पद्धतीनं बोगस वोटिंग कसं केलं जात आहे. ही सगळी पूर्वीची पद्धत मागे पडली, तंत्रज्ञान विकसित झालं, एक चांगलं EVM सारखं यंत्र आपल्या हातामध्ये आलं, त्याच्या चेकिंगसाठी VVPAT सारखी यंत्रणा आपण त्याला बसवू शकलो, आपलं मनुष्यबळ वाचलं, आपला कागद वाचला, आपले ह्याच्यासाठी वाचणारे श्रम वाचले, कमी पैसा लागायला लागला आणि हे मशीन परत परत वापरता येतं. पूर्वी जसं कागद परत परत छापावं लागायचे, कारण स्वाभाविक आहे प्रत्येक वेळी नवीन मतपत्रिका लागायची. ह्याच्याकडे न बघता राजकारण बाजूला ठेवा, तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं इतक्या मोठ्या लोकशाही संख्या असलेल्या देशामध्ये आपल्याकडे, आणि जेव्हा हे बाहेरच्या देशातले उदाहरण देतात तेव्हा ते विसरतात की त्यांच्याकडचं मतदान हे वेगळं आहे, प्रिफरन्शियल किंवा प्रत्येक मताची किंमत वेगळी आहे अमेरिकेमध्ये. भारतामध्ये असं नाही आहे, भारतामध्ये एका मताची एकच किंमत आहे. हे लक्षात न घेता इतका पुढारलेला देश ते कसं नाही वापरत आणि आपण कसं काय वापरायला लागलो. EVMवरचे सगळे आक्षेप सर्वोच्च न्यायालयामध्ये पण फेटाळले गेलेले आहेत, तंत्रज्ञानाने पण फेटाळले गेलेले आहेत. आज जे कोणी या EVMवरती आक्षेप घेत आहेत त्याचं ते राजकारणाने ते प्रेरित झालेले आहेत. सर्वसामान्य माणसांनी ह्या तंत्रज्ञानावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्याचा उपयोग केल्यामुळे आपली कितीतरी शक्ती वाचलेली हे लक्षात घेतलं पाहिजे. EVM आणि त्याला जोडलेलं VVPAT ही अतिशय निर्दोष अशी यंत्रणा आहे.